वणी शहरासह ग्रामीण भागात कमी दाबाचा तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन सादर करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे वणी विधानसभा प्रमुख साकेत अविनाश भुजबळराव यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले। यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शहर सचिव अजय चन्ने, शहर संघटक मनीष बत्रा, अरुण राजूरकर, शादाब मिर्झा, गगन बत्रा, यश गणफाडे, अंकित मांडवकर तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। वणी शहरासह ग्रामीण भागात कमी दाबाचा तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन सादर करण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे वणी विधानसभा प्रमुख साकेत अविनाश भुजबळराव यांच्या नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले। यावेळी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शहर सचिव अजय चन्ने, शहर संघटक मनीष बत्रा, अरुण राजूरकर, शादाब मिर्झा, गगन बत्रा, यश गणफाडे, अंकित मांडवकर तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पावसाळ्यात कारण राहिलं तर गोष्ट वेगळी आहे, पण उन्हाळा असा महिना आहे, लोक फॅन, कूलर, एसी अशा याच्यात जनता बसतात घरात, तर ऊन एवढं आहे आणि बराबर MSCB वाले काय करतात, लाईट कापून टाकतात, खंडित करतात, वीज खंडित करतात। 1 तास, अर्धा तास, 2 तास लोड शेडिंग, त्याला आपण लोड शेडिंग म्हणतो। रात्री झोपायला गेले लोक तर लगेच रात्रीतून 12-1 वाजता लाईट कापतात, अर्धा तास 1-1 तास येत नाही आणि मग ज्याला झोप लागलेली झोप बिघडून जाते। माझं एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीवाल्यांना की याच्यावर काही ना काही तुम्ही तोडगा काढा आणि जनता आमच्याकडे आली होती हा असा मुद्दा घेऊन, म्हणून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमध्ये आलो होतो, माननीय आमदार संजय भाऊ देरकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली। म्हणून आज आम्ही इथं आलो होतो, आम्ही त्यांची चर्चा केली। आज आम्ही फक्त निवेदन दिलेलं आहे, त्यांना 7 दिवसाचं अल्टिमेट पण दिलेलं आहे। 7 दिवसात जर याच्यावर तोडगा काढला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याच्या MSCB वाले याच्यासाठी जबाबदार राहील। माझं एवढंच महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीवाल्यांना म्हणणं आहे की आपण याच्यावर काही ना काही तोडगा काढा, ज्याच्याने सर्वसामान्य जनतेला त्रास न हो।